तर जेव्हा केव्हा तुम्हाला इन्सर्ट करायचं आहे तर त्या अगोदर काय करायचं आहे आणि हळूहळू त्याच्यातला इंटरेस्ट कमी होऊन जातो आणि जी आपली शारीरिक संबंधाची फ्रिक्वेन्सी आहे, शारीरिक संबंध कसे ठेवावे याच्याबद्दल पण बरोबर कल्पना नसते. त्यांना इतकंच माहीत असतं जर आपला पार्टनर संतुष्ट होत नसेल तर नक्कीच तुम्हाला काहीतरी म्हणजे तो ते ऑर्गॅझमपर्यंत पोहोचू शकत नाही आणि त्याच्यामुळं काय आहे वारंवार डिमांड राहील, कारण तिची तृप्ती झालेली नसणार आणि त्याच्यामुळे जर वारंवार तिची डिमांड आपण. नमस्कार मित्रांनो, जेव्हा केव्हा माझ्याकडे पेशंट येतात आणि त्यांना मी जेव्हा हिस्ट्री विचारतो तेव्हा मला असं कळून चुकतं की 90% लोकांना शारीरिक संबंध कसे ठेवावे याच्याबद्दल पण बरोबर कल्पना नसते. त्यांना इतकंच माहीत असतं की आपलं फुल इरेक्शन झालं, आपल्याला इन्सर्ट करायचं आहे, मागं पुढं करायचं आहे आणि इजॅक्युलेशन करायचं आहे. पण या प्रक्रियेतून जर आपला पार्टनर संतुष्ट होत नसेल तर नक्कीच तुम्हाला काहीतरी म्हणजे असं वाटतं की आपलं इजॅक्युलेशन लवकर झालं किंवा आपण कमजोर आहो असं तुम्हाला फिलिंग येतं आणि त्याच्यामुळं सेकंड टाईम तुमच्या मनामध्ये कुठं ना कुठं परफॉर्मन्स अँझायटी घर करून बसतं. तर मित्रांनो, असं न करता सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी कशी करावी, शारीरिक संबंध आपण कसे ठेवायला पाहिजे त्याविषयी आज मी तुम्हाला थोडक्यात या व्हिडिओद्वारा सायंटिफिक माहिती द्यायचा प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करत आहे, काउन्सिलिंग करत आहे. खरोखर माझे मराठी व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा. पण प्लीज एक रिक्वेस्ट करतो की सबस्क्राईब करायला अजिबात कंजूसी करू नका, कारण की रोजचे 2 व्हिडिओ तुम्हाला काही ना काही तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये तुम्हाला बेनिफिट करून जातील, हे तुम्ही लक्षात ठेवा. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की 90% लोकांना शारीरिक संबंध कसे ठेवावे हेच माहीत नसतं. त्यांना खूप गडबड झालेली असते. आपल्या पार्टनरची इन्व्हॉल्वमेंट ते प्रॉपर करून घेत नाही आणि त्याच्यामुळं काय होतं की दोघांनाही पण जे शारीरिक सुख पाहिजे असतं किंवा एक ऑर्गॅझमपर्यंत पोहोचायचं असतं तर ते ऑर्गॅझमपर्यंत पोहोचू शकत नाही आणि त्याच्यामुळं काय आहे दोघांच्या मनामध्ये एक न्यूनगंड तयार होतं आणि हळूहळू त्याच्यातला इंटरेस्ट कमी होऊन जातो आणि जी आपली शारीरिक संबंधाची फ्रिक्वेन्सी आहे ती आपली कमी होताना दिसून येते. तर मित्रांनो, काय असतं की जेव्हा केव्हा तुम्हाला शारीरिक संबंध ठेवायचे आहे तर पहिले तुम्हाला कंपल्सरी तुमच्या पार्टनरला गरम करणं खूप गरजेचं असतं. ज्याप्रमाणे तुम्हाला चपाती भाजताना तुम्हाला तवा गरम करावा लागतो, त्याचप्रमाणे तुम्हाला तुमच्या पार्टनरची नक्कीच बॉडी तुम्हाला स्टिम्युलेट करावं लागते किंवा गरम करावं लागते, तिची इन्व्हॉल्वमेंट करून घ्यावं लागते, तरच शारीरिक संबंध चांगले होऊ शकतात. तर मित्रांनो, माझा थोडक्यात सांगण्याचा उद्देश असा आहे की फक्त आपलं इरेक्शन झालं आणि आपण इन्सर्ट केलं आणि नंतर आपण इजॅक्युलेशन केलं तर आपल्याला तर ऑर्गॅझम मिळून जातं, आपल्याला त्याच्यातून सॅटिस्फॅक्शन मिळून जातं, रिलॅक्झेशन मिळून जातं, मेंटली आपण सॅटिस्फाईड पण होतो. पण इथं आपण आपल्या पार्टनरचा जर विचार नाही केला तर नक्कीच त्या पार्टनरची वारंवार डिमांड राहील, कारण तिची तृप्ती झालेली नसणार आणि त्याच्यामुळे जर वारंवार तिची डिमांड आपण फुलफिल नाही केली तर डेफिनेटली तिची नाराजी आपण ओढून घेऊ शकतो. तर मित्रांनो, काय करायचं, जेव्हा केव्हा तुम्हाला चांगलं फोर प्ले करायचं आहे, फोर प्ले कसा करायचा त्याचे मी भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत. फोर प्ले केल्यानंतर जेव्हा तुमचं इरेक्शन प्रॉपर येतं तर जेव्हा केव्हा तुम्हाला इन्सर्ट करायचं आहे तर त्या अगोदर काय करायचं आहे, तुम्हाला तुमच्या इंद्रियाने या क्लायटरीज ग्रंथीला इतकं स्टिम्युलेट करायचं आहे की जोपर्यंत तुमची पार्टनर तुम्हाला आतमध्ये इन्सर्ट करायला सांगत नाही तोपर्यंत तुम्ही आतमध्ये इन्सर्ट करायची अजिबात घाई करायची नाही. कारण की बरेच लोक काय करतात, डायरेक्ट आतमध्ये इन्सर्ट करून टाकतात आणि कितीही 5-10 मिनटं त्यांचा शारीरिक संबंध चालला तरी आपल्या पार्टनरला ते सुख देऊ शकत नाही. त्याचं मेन कारण आहे की आपल्या पार्टनरमध्ये असणारी क्लिटरीज ग्रंथी जी असते ही सगळ्यात जास्त सेन्सिटिव्ह असते आणि जोपर्यंत तिचं तुम्ही घर्षण करत नाही तोपर्यंत प्रॉपर ओलावा निर्माण होत नाही, तिला प्रॉपर स्टिम्युलेशन मिळत नाही आणि त्याच्यामुळे तिला प्रॉपर ऑर्गॅझम मिळत नाही. तर जेव्हा केव्हा तुम्हाला इन्सर्ट करायचं असेल तर पहिले तुम्हाला कंपल्सरी क्लायटरीज ग्रंथीला एक 5 ते 7 मिनटापर्यंत रब करणं गरजेचं असतं आणि ती जेव्हा बोलले आता इन्सर्ट करा, तुम्हाला वाटेल ती सांगेल तुम्हाला किंवा तिची बॉडी तुम्हाला रिलॅक्झेशन मोडमध्ये दिसेल तेव्हाच तुम्ही इन्सर्ट करा आणि मग स्लोली स्ट्रोकिंग करून मग तुम्ही इजॅक्युलेशन करा, जेणेकरून तुमचा शारीरिक संबंध दोघांनाही सुखी आणि समाधानी आणि सॅटिस्फाईड ठेवू शकतो. तर मित्रांनो, या छोट्या मोठ्या गोष्टी असतात
जे मी या व्हिडिओद्वारा तुम्हाला सांगत असतो आणि जे काही तुम्हाला मी एक्सप्लेनेशन देतो हे माझ्या अनुभवातून सांगतो. जे तुम्ही माझ्याकडे येता ॲज ए हिस्ट्री मी घेतो, तुम्हाला सगळ्या गोष्टी विचारतो आणि जिथं कुठे तुम्ही लॅकिंग असाल त्याच विषयावर मी व्हिडिओ बनवत असतो. तर मित्रांनो, खरोखर माझे व्हिडिओ जर आवडले असतील तर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जाता जाता आपल्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांना पण माझ्या व्हिडिओचा बेनिफिट तुम्ही नक्कीच देऊ शकता. धन्यवाद.